आजचा आपला टॉपिक आहे डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर्स. We know that rational numbers are the numbers those which we can represent in the form of numerator and denominator. आता याचं पुढचं टॉपिक आपल्याला पाहायचं आहे डेसिमल रिप्रेझेंटेशन म्हणजेच काय. तर रॅशनल नंबरला आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर फॉर्ममध्ये दाखवण्याच्या ऐवजी आपण त्यांना डेसिमल फॉर्ममध्ये दाखवू शकतो. म्हणजे पॉईंटच्या रूपात आपण जे म्हणतो दशांश पूर्णांक या स्वरूपात आपण त्याला रूपांतरित करू शकतो. 7 इथे एक्झाम्पल घेतलं आहे मी बघा. 7/4. 7/4 इट इज अ रॅशनल नंबर. 7 इज न्यूमरेटर अँड 4 इज डिनॉमिनेटर. जर आपण ही डिव्हिजन केली म्हणजे 7ला 4ने आपण डिवाईड केलं तर आपलं आन्सर येतं 1.75 करून जर बघितलं आपण तर. आणि आपलं रिमाइंडर येतं म्हणजे बाकी येते ह्या पूर्ण डिव्हिजन प्रोसेसची 0. म्हणजेच आता 1.75च्या पुढे आन्सर आपल्याला मिळण्याला चान्सच नाही कारण रिमाइंडर आपलं 0 आलं आहे. मग असं जर असेल की एखाद्या डिव्हिजन प्रोसेसचं रिमाइंडर 0 आल्यानंतर फायनल आन्सर आपल्याला मिळून जातं तर याला आपण म्हणू टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म ऑफ 7/4. ही जी प्रोसेस झाली ती टर्मिनेटिंग प्रोसेस आहे डिव्हिजनची. आणि जे फायनल आन्सर आपल्याला मिळालं आहे 1.75. दिस इज द डेसिमल फॉर्म ऑफ अवर रॅशनल नंबर 7/4. बट which type of decimal form? Terminating decimal form. This is important. Terminating म्हणजे स्टॉप होणारं, थांबणारं. बऱ्याच वेळेला असं होतं मग की प्रत्येक वेळेला रिमाइंडर काही 0 येत नाही आणि आपली डिव्हिजन प्रोसेस ही कंटिन्युअसली सुरू राहते. अशा डिव्हिजन प्रोसेसला आपण म्हणून नॉन टर्मिनेटिंग डिव्हिजन. बघू आपण त्याचं एखादी उदाहरण सांगते मी तुम्हाला. नॉन टर्मिनेटिंग डेसिमल फ्रॅक्शन्सबद्दल बोलत होतो आपण. तर एक एक्झाम्पल घेतलं समजा 7/6. तर 7ला 6ने डिवाईड केल्यानंतर आपला आन्सर येतं आहे. ही डिव्हिजन प्रोसेस कॅरी केल्यानंतर रिमाइंडर 0 येतच नाही. त्यामुळे हा भागाकार नॉनस्टॉप सुरूच राहतो आणि आपलं फायनल आन्सर येतं 1.6666 ऑनवर्ड्स. म्हणजे हा जो 6 आहे हा संपतच नाही. म्हणजेच हे झालं आपलं नॉन टर्मिनेटिंग डिव्हिजन प्रोसेसचं फायनल डेसिमल फॉर्म जो येईल त्याला आपण म्हणू नॉन टर्मिनेटिंग डेसिमल फ्रॅक्शन. 1.66 इज नॉन टर्मिनेटिंग डेसिमल फ्रॅक्शन ऑफ 7/6. सेकंड एक्झाम्पल 5/6. 5/6चं पण जर आपण डिव्हिजन प्रोसेस केली तर 0.833333 हा 3 नॉनस्टॉप असतो. रिमाइंडर 0 येत नाही आणि मग कंटिन्यू डिव्हिजन केल्यानंतर आपल्याला हा 3 जो आहे आपला डिजिट तो काही पार्ट सोडत नाही आणि हा कंटिन्युअसली येत राहतो. म्हणजे हा पण आहे नॉन टर्मिनेटिंग डेसिमल फ्रॅक्शन ऑफ 5/6. 22/7 आहे इथे 22/7. याची डिव्हिजन प्रोसेस कॅरी केली आपण. डिव्हिजन नेहमीच्या प्रमाणे भागाकार करायचा, एक एक अंक उतरवायचा, भाग द्यायचा. जी बाकी येत राहील एक एक ग्रुप उतरवल्यानंतर जी बाकी येत राहील त्याला कंटिन्युअसली 0 येईपर्यंत भागत असतो आपण, डिवाईड करत असतो. पण 22/7मध्ये अगेन 0 रिमाइंडर येतच नाही. कंटिन्युअसली आपण डिवाईड करतच असतो त्या येणाऱ्या डिजिटला आणि फायनल उत्तर आपलं येतं 3.142857 142,857 अँड डॅश 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 डॅश. म्हणजेच हा सुद्धा आहे नॉन टर्मिनेटिंग डेसिमल फ्रॅक्शन ऑफ 22/7. आता याला रिप्रेझेंट कसं करायचं हा एक नवीन मुद्दा आहे आपल्यासाठी की आता 1.6666 हे अशा पद्धतीने तर आपण काही लिहू शकत नाही. किती वेळा 66 लिहिणार. त्यापेक्षा याला रिप्रेझेंट करण्याची एक पद्धत आहे. आपला जो
1 पॉईंट हा जो हे जे आहे सुरुवातीचं ते लिहून घेतलं 1.6 1 पॉईंट नंतर कोणता अंक आहे 6. आता हा 6 हाच डिजिट नॉनस्टॉप आपला येत राहतो आहे, त्यामुळे या 6च्या डोक्यावर आपण देतो एक डॉट. या डॉटचा अर्थ असा की हा 6 आता नॉनस्टॉप आहे. बाकीचे 6 आपल्याला लिहायची गरज नाही. दुसऱ्या याच्यात 5/6 मध्ये 0.833333 म्हणजे 3 हा वारंवार येतो आहे. मग आपण 0.8 जे रिपीट होत नाही आहे ते लिहून घेतलं. त्यानंतर 3. आत्ता इथून पुढे 3 हा अंक नॉनस्टॉप येणार आहे म्हणून याच्या डोक्यावर डॉट दिला. एकच अंक असेल तर आपण डॉट देतो, आणि जर अंकांचा ग्रुप असेल म्हणजे एकापेक्षा जास्त अंक असतील तर मग आपण त्याच्या डोक्यावर रेष देतो. त्या रेषेला आपण म्हणत असतो बार. अशी रेष आपण डिजिटच्या डोक्यावर देतो त्याला आपण म्हणतो बार. बघू आता पुढच्या एक्झाम्पलमध्ये आहेच ते. 22/7 3 पॉईंट. बघा गट कसा आला आहे अंकांचा, एकच अंक रिपीट होत नाही आहे. तर बघा 142857 142857 पुढे सुद्धा नॉनस्टॉप तेच आहे 142857. म्हणजे हा जो ग्रुप आहे अंकांचा, हा जो ग्रुप आहे 142857, हा ग्रुप वारंवार रिपीट होणार आहे याचा अर्थ असा. मग याला रिप्रेझेंट करताना आपण 3.14285 पूर्ण डिजिट्स ग्रुपमधले घेतले. आता पुन्हा 1 येतो आहे म्हटल्यावर आता परत तो लिहायची गरज नाही, आणि याच्या डोक्यावर आपण देऊ, पूर्ण ग्रुप असल्यामुळे याच्या डोक्यावर आपण देतो बार. हे आहेत मग आपले नॉन टर्मिनेटिंग डेसिमल फ्रॅक्शन ऑफ रॅशनल नंबर्स.